नमस्कार, मी सारिका सिद्धनाथ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रोजची गवारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन चवीची आणि हॉटेलसारखी चमचमीत दही गवार. ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खाल. इथे मी गावठी गवार 250 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. त्याच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने शिरा काढून घेतल्यामुळे भाजी जी आहे ती व्यवस्थित साफ होते. तर भाजीचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत व करून झाल्यानंतर कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 1 इंच आलं घालायचं आहे. 1 मोठा कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आहे व कांदा लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 कोथिंबिरीची देठं घालायची आहेत. कोथिंबिरीची देठं घातल्यामुळे भाजीला एक छान चव येते, त्यामुळे कोथिंबिरीची देठं अवश्य घाला. 1 चमचा एवढं डाळवं घालायचं आहे. डाळवं घालून मिनिटभर आपल्याला कांदा आणि डाळवं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर डिशमध्ये हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. काढून घेऊन हे साहित्य आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल घालायचं व स्वच्छ धुवून घेतलेल्या सर्व गवारच्या शेंगा घालायच्या आणि गवार फोडणीत टाकण्यापूर्वी थोड्या 5 ते 10 मिनिटं परतून घेतल्याने तिचा कच्चा उग्र वास निघून जातो आणि शिजल्यानंतर भाजी जास्त चविष्ट लागते. परतून झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. जेवढा आपल्या गवारला आवश्यक आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे व चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालून परत एकदा सर्व गवार व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये झाकण ठेवायचं आहे व 5 ते 7 मिनिटं गवार शिजवून घ्यायची आहे. तर इथे आपलं वाटण थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात सर्व वाटण जे आहे ते काढून घ्यायचं आहे. वाटण सर्व काढून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. आपल्या भाजीची सर्व टेस्ट जी असते ती वाटणावर अवलंबून असते आणि मसाल्यांवर अवलंबून असते. त्यामुळे वाटण जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. आता आपल्या इथे गवारच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत. बघा किती मस्त कलर आपल्या शेंगांना आलेला आहे. तर गवारच्या शेंगा शिजल्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर याच कढईमध्ये आपण 1 चमचा एवढं तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा एवढी मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं लालसर होऊपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहेत. परतून झाल्यानंतर आपण तयार केलेलं सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे व वाटण जे आहे ते 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून घेऊन आपण हे जे वाटण आहे ते परतून घेतल्यामुळे भाजीला एक छान अशी क्रीमी टेक्स्चर जे असतं ते येतं. त्यामुळे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेल्या सर्व गवारच्या शेंगा आणि पाणी घालायचं आहे व परत एकदा वाटण आणि गवारच्या शेंगा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एक लाल रंगाचा बाऊल घेतलेला आहे व त्या बाऊलमध्ये अर्धी वाटी एवढं दही घालायचं आहे. दही घालून चांगलं दही जे आहे ते फेटून घ्यायचं आहे. त्यामधील गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. 1 चमचा धने पावडर घालायची आहे व अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घालून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये मसाले मिक्स केल्यामुळे आपण गरम शेंगांवर दही घातल्यामुळे ते फाटणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दह्यामध्ये मसाले मिक्स करून भाजीवर घालायचे आहेत. दह्यामध्ये मसाले मिक्स केल्यामुळे भाजीची टेस्ट पण आहे ती अतिशय वाढणार आहे. चला
आता बघा, इथे गवारच्या शेंगा शिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या, त्यावर हे सर्व मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला घालून झाल्यानंतर परत एकदा ही जी भाजी आहे ती 2 ते 3 मिनिटं चांगली हलवून घ्यायची आहे. हलवून झाल्यानंतर आपल्याला ही जी भाजी आहे ती 2 ते 3 मिनिटं शिजण्यासाठी ठेवायची आहे. तर ग्रेव्हीसाठी थंड पाणी न वापरता कोमट पाणी वापरा, त्यामुळे मसाल्यांची चव टिकून राहते आणि भाजीला छान तरी येते. इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे व भाजी आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे तेवढी आपली इथे करून घ्यायची आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बघा, झाकण उघडल्यानंतर किती आपल्या भाजीला मस्त कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली दही गवार जी आहे ती तयार झालेली आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर घालून झाल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनिटं ही जी भाजी आहे ती मिक्स करायची आहे. बघा, हॉटेलसारखी चमचमीत दही गवार तयार झालेली आहे आणि भाजीला कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.